पॅरिसमध्ये भारतीय खेळाडू ऑलिम्पिक मेडल जिंकत असताना मैदानाबाहेर दादरच्या समर्थ व्यायाम मंदिरातील अंध मल्लखांबपटू अवघ्या पॅरिसवासियांची मनं जिंकतात। जगण्याचा नवा दृष्टिकोन देणाऱ्या अंध मल्लखांबपटूंनी जगण्याची एक वेगळी जिद्द दाखवून दिली। The turning, twisting and balancing positions. Feel ease. All the yogic postures are performed which improve not only the external muscles but also the internal systems. like आपल्या सोबत आहेत दादरच्या शिवाजी पार्कवर असणाऱ्या समर्थ व्यायाम मंदिराच्या आणि नुकतंच ज्यांना पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उदय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत। सर एबीपी माझावर आपलं स्वागत आहे। धन्यवाद सर। शिवाजी पार्कवरनं थेट पॅरिस कसं काय शक्य झालं? हा एक खूप रंजक प्रवास आहे आणि खूप वर्षांची तपश्चर्या त्याच्या मागे आहे की आपला एतद्देशीय पारंपरिक अस्सल मराठमोळा खेळ हा कुठेतरी ऑलिम्पिक मध्ये जावा ह्याच्यासाठी एवढी वर्षाची प्रयत्न केलेत, त्याची कुठेतरी सुरुवात आहे असं म्हणता येईल। ऑक्टोबर 23 मध्ये थॉमस बाक जे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष मुंबईत आले होते आणि नीता अंबानींनी त्यांना रिलायन्स कॉर्पोरेट पार्क घनसोली या ठिकाणी 4-5 हजार शालेय मुलांची वेगवेगळी प्रात्यक्षिकं दाखवली। त्यात खो खो होता, गल्ली क्रिकेट होतं आणि त्यात 10 अंध मुलगी आणि 10 अंध मुली यांचा मलखांब सुद्धा होता। आणि त्या प्रात्यक्षिकावरती प्रभावित होऊन त्यांनी शेवटी असं ठरवलं की हे मलखांबाचं प्रात्यक्षिक इंडिया हाऊसच्या उद्घाटनाच्या वेळेला आपण पॅरिस मध्ये दाखवायचं। एबीपी माझ्या दर्शनासाठी तुम्ही प्रत्येकाची जरा ओळख करून द्याल का? कारण इथे येणं हे एक मोठं काम आहे, ते मल्लखांबाच्या प्राप्तीसाठी आपण इथून सुरुवात करू। आम्ही यांना 7 मस्केटियर्स म्हणतो। हे 7 खेळाडू आहेत, त्यातला सगळ्यात छोटा खेळाडू आहे समर्थ पाटील। गेली 5-6 वर्ष समर्थ व्यायाम मंदिर मध्ये दररोज सकाळ संध्याकाळ मलखांबाचा सराव करते। आता नुकतं त्याचं 12वं वर्ष सुरू झालंय। हा दुसरा खेळाडू व्यंकटेश मंदाडी, हा सुद्धा विक्टोरिया स्कूल फॉर द ब्लाइंड या अंधशाळेत असल्यापासून मलखांब करतो आणि कौतुक म्हणजे तो कळव्याला राहतो पण कळव्याहून सकाळी 7 वाजता व्यायाम मलखांबाच्या सरावासाठी येतो। अजय लालवानी बद्दल तर किती बोलावं आणि किती नाही अशी आहे, कारण तो स्वतः चांगल्यापैकी स्विमर आहे। ताशकंदला झालेल्या इंटरनॅशनल जुडो कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। आणि जे तुम्ही सांगितलं काय सांगशील? आणि पॅरिस पर्यंत तू आलेला आहेस आणि आज पॅरिस वासियांना तू अचंबित केलेलं आहेस मल्लखांबाचं प्रात्यक्षिक दाखवून। नक्कीच, कारण की आमची इच्छाच आहे की हा खेळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं। एबीपी माझ्या माध्यमातून तू आज हा तुझा कार्यक्रम जो महाराष्ट्रातला अगदी प्रत्येक जण पाहतोय, त्या सगळ्यांना तू काय सांगशील या तुझ्या दृष्टिकोनाबद्दल की अडचणी आली त्याच्यावर कशी मात करता येईल, काय सांगशील? जे सामोरं येईल त्याला पूर्ण केल्याशिवाय माघारी फिरलंच नाही पाहिजे असंच मी सगळ्यांना सांगेल। आज तुम्ही स्वतः पॅरिस मध्ये आल्या, तुम्ही स्वतः मानसशास्त्राच्या प्राध्यापिका, कसं सांगाल या सगळ्याकडे? एक खूप आनंदाची भावना मनात आहे आणि मलखांब ह्या खेळाला एक उच्च दर्जा मिळायला सुरुवात झाली आहे। इकडे पण आमचा महिला राज आहे आणि आम्हा महिलांकडनं मुलींकडनं मलखांब पुढे जातो ह्याचा आनंद आणि अभिमान आहे। तर एबीपी माझाशी तुम्ही बोललात त्याबद्दल धन्यवाद। मी संदीप चव्हाण, एबीपी माझासाठी पॅरिस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।